लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच 10वा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। काय नेमकी बातमी असणार आहे, तुम्हाला हा 10वा हप्ता कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते पण पुराव्यासहित। अदिती तटकरे मॅडम या ठिकाणी लाईव्ह होत्या आणि त्यांनी एक मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे। हा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे, कोणत्या ताईला कशा स्वरूपात भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। बऱ्याच ताईंना वाटत होतं की काल पैसे येतील, या ठिकाणी काल होता 30 एप्रिल तारीख होती, म्हणजे अक्षय तृतीया होती, तर त्या ठिकाणी पैसे येतील। बऱ्याच ताईला वाटलं होतं, ते पैसे आले नाहीयेत। आज सकाळपासून बऱ्याच ताईंनी या ठिकाणी वाट बघितली आहे, बऱ्याच ताईंना आज पण पैसे आले नाहीयेत, कारण की सरकारने देखील सांगितलेलं होतं की 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत। तर आज कुणाला ताईला सकाळपासून पैसे आलेले आहेत का, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, एक मोठी बातमी समोर आली आहे, तुम्हाला 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, याच्यामध्ये काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये। एक मोठी बातमी समोर आली आहे, स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे हा हप्ता या ठिकाणी का वाटप झालेला नाहीये, हप्ता वाटप कधी होणार आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। जे तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत, ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये घर केलेला आहे की बाबा हा हप्ता आता बंद झालाय का, लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून आम्हाला हप्ता आला नाहीये, मग ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला बंद झालेत का, तर असं काही झालेलं नाही। परत सांगतो लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाहीये। नेमकी काय गोष्ट आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि बघा, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, काही गैरसमज असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही विचारू शकता। चला व्हिडिओला आता सुरुवात करत आहे, एकदम व्यवस्थित हा व्हिडिओ बघायचा आहे। जे आहे ते काही रखडलेले नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना लाडक्या ताईंनो या ठिकाणी बघा, 1 मे, आज 1 मे तारीख आहे आणि झेंडा वंदन असतं बघा, प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री या ठिकाणी झेंडा वंदन करत असतात। तर आज या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः देखील झेंडा वंदन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना हा व्हिडिओ त्यांनी सांगितलेला आहे। तर नेमकं ते काय बोललेले आहेत या गोष्टी आपण बघत आहोत। आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे, सगळ्यात मोठी बातमी तुमच्या समोर येत आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी वाटप होणार आहे, काय नेमकं प्रॉब्लेम झालाय, सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत। की मानधन जे आहे ते काही रखडलेले नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना, मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन बघा लाडक्या ताईंनो, हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, 15 ते 20 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं। एप्रिल महिन्याचा हप्ता हा एकदम गेम चेंजर हप्ता असणार आहे। तुम्हाला हे शब्द पण आठवत असतील, मी हे बोललेलो आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता हा गेम चेंजर असणार आहे, कारण की मार्च महिन्यामध्ये काय झालेलं आहे, आपलं अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि मार्च महिन्यानंतर प्रत्येक वर्षी या ठिकाणी काय होत असतं, नवीन नवीन एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी काय होत असतं, फायनान्शियल इयर स्टार्ट होत असतं आणि त्यावेळेचा हप्ता भेटणं खूप गरजेचं असतं, कारण जर हा एप्रिल हप्ता तुम्हाला जर लागू झाला तर तो वर्षभर चालत असणार आहे। त्याच्यामुळे एप्रिलचा हप्ता हा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्याबद्दल लाडक्या ताई या ठिकाणी बोलतच आहेत, पण लाडक्या ताई तुम्हाला हे मागं पण सांगितलं होतं की बाबा जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता भेटला तर तुम्हाला पुढचे सगळे हप्ते चालणार आहेत, भेटणार आहेत आणि तो गेम चेंजर असणार आहे। तर ताईंनी पण या ठिकाणी हेच सांगितलं आहे, तुम्ही परत एकदा ऐकू शकता। बघा, की मानधन जे आहे ते काही रखडलेले नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना, मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते म्हणजे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे
प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. लाडक्या ताईंनो तुम्ही या ठिकाणी बघितलं आहे की त्यांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित त्यांनी केलेलं आहे की कोणत्याच ताईला या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत असं होणार नाहीये. सगळ्या गोष्टी त्यांना वेळेनुसारच भेटणार आहेत आणि लाडक्या ताईंनी सांगितलेलं आहे 5 ते 10 दिवसाचा ग्लिच असू शकतो, 5 ते 10 दिवस लेट होऊ शकतात, ट्रान्झॅक्शन होऊ शकतात. तर लक्षात घ्या, तुम्हाला मी सकाळी पण ते सांगितलं होतं 1 मे ते 10 मे पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ही प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. डीबीटी पण त्यांनी पुढे केलेले आहेत, सरकारने पैसे पण या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला 10 मे पर्यंत 1 तारखेपासून 10 मे तारखेपर्यंत तुम्हाला 100% अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. कारण की ज्यानुसार ट्रान्झॅक्शन पुढे होत असतात त्या दिवसात 5 दिवसाचा या ठिकाणी विलंब होऊ शकतो अशा स्वरूपात आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक नवीन GR आलेला आहे. काल तुम्हाला हा GR आलेला आहे. मी तुम्हाला हा सकाळ पण तुम्हाला एकदा याचा उल्लेख केलेला आहे. तर लाडक्या ताईंनो एक मोठा GR देखील आलेला आहे. लाडक्या बहिणी संदर्भात तुम्ही या ठिकाणी बघू शकाल. काल दुपारीच हा या ठिकाणी GR आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण काल वेळ न मिळाल्यामुळे, आज न वेळ सकाळी मिळाल्यामुळे आता तुम्हाला हा GR दाखवत आहे. तर या ठिकाणी तारीख तुम्ही बघू शकता 30 एप्रिल 2025 चा हा तुम्हाला काय आहे GR तुमच्या समोर दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या संदर्भातला हा GR आहे. तर ह्या ठिकाणी आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा GR तुम्हाला समोर दिसत आहे. म्हणजे पुढच्या 1 वर्षाचं नियोजन लागलंय लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. हा तुम्हाला GR आलेला 30 एप्रिलचा. पुढच्या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार म्हणजे येणार. भले ते कधी होतील, लेट होतील, कधी सुरू लवकर येतील, काय होईल, पण काळजी करू नका. प्रत्येक महिन्याला पात्र ताईंना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. नवीन GR आलेला आहे. आणि GR मध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मोठा सारा GR आहे, ती वाचायची तुम्हाला काही गरज नाहीये. पण GR मध्ये त्यांनी असं काही नवीन आट टाकलेली नाही. परत सांगतोय, नवीन काही नियम लागू केलेला नाही. पहिले जे नियम होते तेच नियम या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना असा प्रश्न निर्माण झाला होता किंवा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी फेक न्यूज दिल्या जातात की नवीन GR आला, आता नवीन या ठिकाणी पडताळणी होणार, नवीन असं होणार. असं काही होणार नाही लाडक्या ताईंनो. जे मागचे GR होते, ज्या मागच्या GRच्या अटी होत्या त्याच अटी तुमच्या असणार आहेत. फक्त या ठिकाणी नवीन GR काय दिलाय, निधी मंजूर करण्याबाबतचा हा GR आहे. नवीन निधी तुम्हाला जो प्रत्येक पुढच्या वर्षाचा असेल किंवा ह्या महिन्याचा असेल, हा निधी मंजूर करण्याबाबतचा हा GR आहे. 30 एप्रिलचा हा GR आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट झालेले, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. भराव थोडाफार एखाद्या दिवस, 1 दिवस किंवा 4-5 दिवस लेट होईल, पण 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला या 10 मे पर्यंत 100% भेटणार म्हणजे भेटणार. काळ्या दगडावरली पांढरी रेष समजा. 10 मे पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. याच्याबद्दल तुम्ही आता टेन्शन घ्यायचं बंद करा, कारण की पैसे मंजूर झालेले आहेत, सरकारने पुढे ढकललेले आहेत, बँकेमध्ये पोहोचलेले आहेत. तुम्हाला डीबीटी व्हायला, फक्त ट्रान्झॅक्शन व्हायला या ठिकाणी आता वेळ आहे. ट्रान्झॅक्शन तुमच्या लवकर अकाउंटला होणार आहेत आणि तुमच्या अकाउंटला पैसे पट सगळ्याला येणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, सगळ्याला पैसे आले तर आनंद होईल का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पटपट एकदा सांगा. लाडक्या ताईंनो, पैसे सगळ्याला हवेत ना? 10वा हप्ता सगळ्याला हवाय का? एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. एक आनंदाची बातमी सांगितली, पैसे मंजूर झालेले आहेत, काळजी करायची गरज नाहीये. आता आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला कुणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.